आध्यात्मिक उन्नतीचा नवा गीत काव्यसंग्रह आधी स्वतःचा स्वार्थ समज. निर्मिती व संकल्पना ॲडव्होकेट सो वंदना चंद्रकांत डांबरे. संगीत संयोजक अंजली कुलकर्णी, मुकुंद सूर्यवंशी आणि वंदना डांबरे. तबल्याची सुंदर साथ दिली आहे श्याम वडदरे यांनी. गीत काव्य रचना स्वतः निर्माती वंदना डांबरे यांची. ध्वनी मुद्रण म्युझिक विजन डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ डॉक्टर आशिष चव्हाण यांचे. वंदना डांबरे लिखित काव्यसंग्रह माझा मलाच वाटे हेवा या काव्यसंग्रहामधून प्रेम, आत्मा, आधी स्वतःचा स्वार्थ समज, सुखाचा प्याला, धर्म आणि संगीत अशा या निवडक 6 कवितांचा हा गीत काव्य संग्रह असून निर्मातीने मनुष्याची नेमकी गरज व आध्यात्मिक उन्नती यांचा सुरेख संगम साधण्याच्या हेतूने या गीत काव्याची निवड केलेली दिसून येते. सर्वांनी संग्रही ठेवावी व मुक्त हस्तेपणे एकमेकांना भेट द्यावी असा हा गीत काव्य संग्रह आपणासमोर सादर करीत आहे वंदना डांबरे. संगीत या शेवटच्या गीत काव्यातून निर्मातीला हेच सुचवायचे आहे की आता तुझा आत्मा संगीतमय झाला आहे. तुला स्वतःचा स्वार्थ समजला आहे. तुझ्या नसानसामध्ये प्रेम भरून राहिले आहे. सुख व धर्म याच्या पलीकडे तू गेला आहे. तेव्हा आता तू नामस्मरण केले नाहीस तरी चालेल, कारण हे संगीतच तुला तारेल, नामस्मरणा इतके भारेल. या संगीत गीत काव्यामधून संगीतातील स्वर जीवनाशी कसे निगडीत आहे हे गुरु व शिष्य यांच्या प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून उलगडून सांगितले आहे. इतकेच नाही तर मुख्य ध्रुपद संगीताचा हा धडा मिळतो ज्याला जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. अशा दणदणीत कोरसने सादर झालेले हे गीत काव्य स्वरबद्ध केले आहे वंदना डांबरे यांनी. हे शेवटचे गीत काव्य सादर करणार आहे श्री मुकुंद सूर्यवंशी व शिष्य रूपाने प्रश्न विचारित आहे निखिल डांबरे. कोरसला साथ दिली आहे प्रमोद सूर्यवंशी यांनी. चला तर मग ऐकूया हे शेवटचे गीत काव्य संगीत. मास्तर, मला संगीत शिकायचंय. अरे मग शिक की. पण काय? मला त्यातलं काही पण कळत नाही. जरा समजून सांगा ना. सांगतो की, ऐक. स्वर एक तो महान, 7 समुद्राची ही खाण, 7 सुरांचा हा संगम, रेग धनी शुद्ध आणि कोमल, सा नि प आहे स्वर आचल, म मात्र तेवढाच तीव्र का असेल? का असेल बरं? म म्हणजे मी, म म्हणजे मी, म्हणूनच त्याचा तोरा आधी. प म्हणजे परमात्मा, आहे स्थिर एका जागीच, एक सा आहे दोनदा. एकच सा आहे दोनदा? हा, एक सा आहे दोनदा. 7 स्वरात हा 8वा मुकुंदा. तू फक्त गात राहा, पडू नको या स्वरांच्या फंदात. एक एक स्वर तू घोटून घे, एक एक स्वर तू घोटून घे, मगच कंठातून स्वर फुटू दे. जीवनाचा हा धडा शब्द शब्द जपून छेडा, त्या शब्दांनीच नियती भरते आपुला घडा. असं होय? संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. मास्तर, संगीतामधील मंद्र, मध्य, तीव्र, लय म्हणजे? संगीतामधील मंद्र,
मध्य तीव्र लय. जीवनातील बालपण, तरुणपण, म्हातारपण त्यात दडलय. तरुणपणातच राहा जरा, मध्यलयीचा हा धडा. मंद्र बालपण व तीव्र म्हातारपणाचे फक्त चारच स्वर छेडा. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. संगीत म्हणजे ताल, सूर आणि लय. जीवनाला जन्म, जीवन आणि मृत्यूचे वलय. जन्मच मिळालाय तर दे टाळी, जीवनाचा सूर लाव रोज सकाळी. मृत्यूच्या लहरी देतील जीवनाला उभारी. वा मास्तर, लय भारी. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. संगीताची जाण आतूनच असावी लागते बरं का. काय म्हणता मास्तर? संगीताची जाण आतूनच असावी लागते. निष्पाप व निर्मळ मन त्यासाठी ठेवावे लागते. म्हणूनच लहानपणीच ते चटकन जमेल. तरुणपणीचा नाही तो खेळ, म्हातारपणापर्यंत निघून जाईल वेळ. अरे रे रे. परमेश्वरी देण आहे हे लेण, परमेश्वरी देण आहे हे लेण. स्वच्छ शुद्ध कर्माचे हे फलित, घ्याव जन त्यान, घ्याव जन त्यान. असं होय. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. मास्तर, संगीत शिकायला आणखी काय काय लागेल? धीर आणि विश्वास. धीर आणि विश्वास. धीर आणि विश्वास ही संगीताची बाजू खास. जीवनाची मैफिल जमेल त्याची त्याला त्यास, त्याची त्याला त्यास. संगीतासाठी चित्त असावे लागते स्थिर. सूर लावता लावता होऊ नको अधीर. मास्तर, ताल पकडायचा आहे. ताल पकडायचा आहे तर धर ठेका. संगीतापुढे तुझा चालायचा नाही हे का, संगीतापुढे तुझा चालायचा नाही हे का. तालाच्या गाडीत सूर आघाडीत, तालाच्या गाडीत सूर आघाडीत. समेपासून सुरू होते ही संगीताची गाडी, संगीताची गाडी. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. पण मास्तर, कसं जमणार हे सगळं? मला तर सारं कठीणच वाटतंय. जीवनाचे रडगाणे आळवू नको आज. निसर्गाला आहे संगीताचा साज. काय? निसर्गाला आहे संगीताचा साज. निसर्गाने लिहून ठेवले आहे एक सुंदरसे गीत. कानाने जो ऐकतो त्यालाच ऐकू येईल नीट, ऐकू येईल नीट. कळलं का? संगीताचा गोडवा कानाने ऐका, संगीताचा गोडवा कानाने ऐका. कागदावरील गीत संगीत होईल का? एकदा तुला कळाले जीवनाचे संगीत, मग काय त्यातून अनेक राग निघतील रंगीत रंगीत. पहाटेचा राग, सकाळचा राग, दुपारचा राग, सायंकाळचा राग. कोणत्या वेळी कोणती देशील तू बाग. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. संगीत आणि प्रेम याचा नाही नेम, याचा नाही नेम. संगीत आणि प्रेम
याचा नाही नेम, कधी कुणाला जमेल, कधी कुणावर जडेल ते न. संगीत म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे संगीत, हे दोन्ही जेथे मिळती तेथे लहरी उठती अगणित. संगीत ज्याचा साथी त्याला हाती ना बाराती, जेथे जाईल तेथे संगीत संगी साथी. जगाला नाही कळले नि विज्ञानाला नाही वळले, संगीत आणि प्रेमाला हे जग का भुलले. खरंच की राव. जीवनावर प्रेम नाही तर संगीताचा साजही नाही, प्रेमाशिवाय जीवन संगीत नाही. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. संगीताच्या लहरी अनेक, संगीताच्या लहरी अनेक. बिघडला सूर की भूकंप आणि सुनामी एकापेक्षा एक, तेव्हा संगीतात राहून कर धरतीवरील भार हलका. ग्लोबल वॉर्मिंग त्याने कमी होईल बर का. खरंच. अगदी खरं. धरती ऐकते आपली पावला गणिक संगीत, धरती ऐकते आपली पावला गणिक संगीत. तुला घेऊन फिरताना होईल आनंद द्विगुणी. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. संगीत हा समुद्र, कधी कधी होते त्याची मुद्रा उग्र. अरे बापरे. कधी स्थिर कधी गंभीर, कधी उग्र कधी अधीर, कधी उग्र कधी अधीर. समुद्रच तो संगीताचा, त्याचे काय वर्णन करावे अधिक. ज्याने त्याने यावे नि लुटून न्यावे अधिक अधिक. दुःखातही धारदार, सुखातही भारदार, दुःखातही धारदार, सुखातही भारदार. अशी आहे संगीताची दुनिया दारदार. संगीताचा हा धडा मिळतो ज्याला, जीवनाचा खरा सूर सापडतो त्याला. संगीत हे मध्यवर्ती, संगीतावरच झुलते ही धरती. संगीतावरच झुलते ही धरती. संगीत हे मध्यवर्ती, संगीतावरच झुलते ही धरती. ही दुनिया आहे गोल गोल, सुटू देऊ नको तुझा तोल, सुटू देऊ नको तुझा तोल. संगीतच तुला तारेल, नामस्मरणा इतके भारेल. खरंच. जगाने जगू द्या, पहानी पाहू द्या, गाणे गाऊ द्या, ऐका आणि ऐकू द्या. मौनातच हे गीत सारे, मौनातच हे गीत सारे. जीवनाचे हे संगीत खरे, संगीत खरे, संगीत खरे.